पवार साहेबांना फोनही आला होता। त्यामुळे शिवसेनेकडून आम्हाला कालच सांगण्यात आलं होतं। माननीय जयंत पाटील साहेबांशीही शिवसेनेचं बोलणं झालं होतं। आदरणीय पवार साहेबांना स्वतः उद्धवजींचा फोन आला होता आणि काल आम्हाला हे कळलं होतं आणि काल संध्याकाळपासून मीही काही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलले आणि मला मनापासून आनंद आणि समाधान आहे की एका मताने आमच्याकडे जेवढी मतं आहेत तेवढ्या मतांनी आज एक आमच्या महाविकास आघाडीच्या वतीने अंबादास दानवेजी आज विधान परिषदेवर जात आहे। नाही, खरं तर शिवसेनेची आणि काँग्रेसच्या नेत्यांची चर्चा चालली होती आणि मला वाटतं हर्षवर्धन भाऊ सपकाळ ह्याच्यावर मगाशीच सविस्तर बोललेले, त्याच्यामुळे अजून काही वेगळं बोलायची आता मला गरज वाटत नाही। म्हणजे एकतर मी ह्याच्याकडे असं बघतच नाही। आदरणीय पवार साहेबांचं इलेक्शन बिनविरोध झालं। मग तुम्ही विचारा ना मला की भारतीय जनता पक्षाने बिनविरोध का दिलं, शिंदेंनी विरोध का दिलं, असं पण होतं ना। महाविकास आघाडी एका विश्वासाच्या, प्रेमाच्या, संविधान वाचवण्यासाठी एकत्र आलेली आहे आणि त्या पद्धतीने अतिशय समंजस पद्धतीने तिन्ही पक्ष महाराष्ट्राच्या हितासाठी आणि देशाच्या हितासाठी काम करतायत आणि त्याच्यामुळे कोई पुढे ताटात वाटीत आणि वाटीतलं ताटात, त्याच्यापेक्षा त्याच्यात जास्त काही नाही। मी सुप्रिया सुळे, मी मगाशी असं विधान केलं की सुप्रिया सुळे ही गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवार यांची जी नातवंड पवार आडनावाची आहे त्यांच्या विरोधात कधीही इलेक्शन लढणार नाही। हेही इलेक्शन मी लढले नव्हते। याही इलेक्शनला खूपसा इतिहास आहे जो सांगणं आज मला गरजेचं वाटत नाही। मागच्या वेळेस ही माझी तयारी, इच्छा बिलकुल नव्हती आणि इथून पुढेही नसणार आहे आणि मी पवारांच्या कुटुंबातल्या, बाई आबांच्या कुठल्याही कुटुंबातल्या, मी पवार का म्हणते, नाही तर दुसरे कुठले तरी बाहेरचे पवार आणून म्हणतील आणि म्हणतील लढू नका, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे, पण बाई आबांच्या कुठल्याही घरातल्या व्यक्तीच्या विरोधात सुप्रिया सुळे इलेक्शन लढणार नाही। दुसरा मतदारसंघ बघीन, मला देशाची सेवा करायची, जर दुसऱ्या कुणाची इच्छा असेल तर मी दुसऱ्या मतदारसंघात काम करीन, अडचण काय। पण मला ही लढाई टीव्हीवर जे चालतं त्या गोष्टी कुठल्याही सुसंस्कृत घरात होऊ नये अशी माझी प्रांजळ इच्छा आहे आणि फार कष्टाने पवार कुटुंबावर महाराष्ट्राच्या आणि भारताच्या लोकांनी जो विश्वास दाखवला, संघटनेमध्ये अनेक कार्यकर्ते असतात जे लाखो कार्यकर्ते आपल्या नेत्यावर विश्वास ठेवून, प्रेम ठेवून काम करतात, त्यांचं कुणाचंही कुठलंही नुकसान होऊ नये याच्यासाठी मी हे पाऊल घेतलेलं आहे। आता एक लोकशाहीमध्ये प्रत्येकाच्या पक्षात कोणी कुणाला तिकीट द्यायचा त्याचा अंतर्गत प्रश्न आहे। एक सशक्त लोकतंत्र में हर एक को अधिकार है किसको टिकट देना है। तो यहाँ उद्धव जी ने एक निर्णय लिया और कल उद्धव जी का फोन आदरणीय पवार साहब को कल आया था और तभी उन्होंने ये प्रस्ताव सबके सामने रखा था। देखिए, बहुत सारी टीवी पे भी चीजें सुनने में आती है जो वास्तव से दूर होती। नाराजी आज हम सब दिन भर सुबह से साथ में थे और आपने हर्षवर्धन सपकाल जी का स्टेटमेंट आपने भी देखा होगा।
अरे उनका अंतर्गत मामला है, किसी को टिकट दे सकते हैं, आपको भी दे सकते हैं। क्या तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे ना, कोणी कुणाला तिकीट द्यायचा हा प्रत्येकाच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असतो. मी एवढा नाही विचार करत, मी आत्ता जगते. आजचा दिवस, आजचं इलेक्शन, कल किसने देखा आएगा तो देख लेंगे. मुझे पूरा विश्वास है कि बंगाल में दीदी ही मुख्यमंत्री बनी. देखिए भैया, अभी तो वोटिंग हुआ है, 4 तारीख को पता चल जाएगा सब. माननीय मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला या राज्याला की ते स्वतः जातीने लक्ष घालून ती इन्क्वायरी पूर्ण होईल याच्यासाठी प्रयत्न करतील. आपण थोडा विश्वास ठेवूया माननीय महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांवर. पवार फैमिली कल भी एक थी, आज भी है और कल भी रहेगी. राजनीति और फैमिली को आप मिक्स मत करिए. और मैं खुद, जो मेरे दादा दादी है, उनके जो बच्चे पवार फैमिली है, मैं लास्ट इलेक्शन में मैं उनके खिलाफ नहीं लड़ना चाहती थी और मैं आगे 29 में भी उनके खिलाफ नहीं लड़ूँ. मैं देश की सेवा के लिए आई हूँ. जहाँ से हो सके मैं चुन के इस देश की सेवा के लिए रखी. और जब ऐसी लड़ाई होती है तो बहुत सारे कार्यकर्ता होते हैं जिनका काफ़ी नुकसान होता है. तो मेरे ख्याल से ये गलत है. किसी भी कार्यकर्ता हो या पार्टी को कोई दिक्कत हो, ऐसी मेरी तरफ से कोई भी कृति नहीं है. नहीं, मेरे ख्याल से जो पब्लिक ट्रांसपोर्ट है उसमें सुधार लाने की ज़रूरत है. महाराष्ट्र सरकार बड़े नियम कायदे लाती है, लेकिन ज़्यादा सुधार उसमें लाने ज़रूरी है. टैक्सी हो या रिक्शा हो या बसेस हो, वो अच्छे क्वालिटी की होनी चाहिए, दर्जा अच्छा आना चाहिए, टाइम पे आनी चाहिए. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.